हितेश भाऊ, जोखूला इस्पितळात घेऊन जाऊया. पैसे हाय माझ्याकडे. चला जनार्दन, तिकडून पकड. असा बन. नरोत्तम जी, नरोत्तम जी, काम झालंय. तुम्ही ते भीमराव, बघतोस ना इथे कार्यक्रम सुरू आहे. बघून बसा शांतपणे. बघा कसे आम्ही उच्चवर्णीय कार्यक्रम करत असतो. कार्यक्रम संपल्यावर निघून जा. मग आता बसून घ्या. आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते काम झाले. आम्हाला आमचे पैसे देऊन टाका, आम्ही निघून जाऊ. भीमराव, पुस्तके वाचल्याने, भिकेची शिष्यवृत्ती मिळाल्याने संस्कार समजत नाहीत. आता इथे पहा, सगळे पाहुणे आले आहेत आणि तुम्ही पैसे पैसे पैसे. अरे देईन तुमचे पैसे मी. मला सुद्धा वाटत नाही की तुम्हा दोघांची सावली सुद्धा इथे पडावी. त्यात तुमच्या दोघांचा दोष नाहीये. क्षुद्र जातीचे आहात ना. माहित नसतं तुम्हाला दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी कसे व्हायचे ते. बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी देखील पुस्तकांमध्ये हेच वाचलंय की कायम दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. आपल्या घरी हा कार्यक्रम आहे, हा उरकून घ्या, पैसे नंतर द्या. ठीक आहे तर व्हा आनंदी. चला बसून घ्या. नरोत्तम, अशा शुभवेळी या अपशकुनी लोकांच्या तोंडी का लागतोस? चल इकडे. तुम्हा लोकांचं खूप खूप अभिनंदन. नरोत्तम, रेशम सेठ कुठे? खरं तर काकांना काहीतरी काम निघालं होतं म्हणून ते बाहेर गेले. आणि तुम्ही सर्व उभे का आहात? बसून घ्या. बसा बसा, सगळे बसा. या. ही आनंद साजरा करायची वेळ आहे. बाबा, मी काही ऐकणार नाहीये. तिकडे सासरी तुमच्या मुलीने तिच्या नवऱ्याला गिळलं. तिराशी सलगी करते आणि तुम्ही लग्नाचा वाढदिवस साजरा करता. नाही, तुम्ही नका जाऊ. सांभाळा हिला. विधवा आहे, विधवा. जी विधवा असून देखील विधवा धर्माचे पालन नाही करत आहे, ना तर केश मुंडन केले, नाही सात्विक जीवन जगायला तयार आहे. अहो, ठेवून घ्या अशा मुलीला तुमच्याकडेच. हिची जबाबदारी तर आम्ही त्याच दिवशी पूर्ण केली होती, ज्या दिवशी आम्ही हिचं कन्यादान केलं होतं. आणि एवढं कष्टच का घेतलं तुम्ही हिला खेचून इथपर्यंत आणायचं? रस्त्यात नद्या होत्या, कितीतरी विहिरी होत्या, कुठेही डुबवून मारून टाकलं असतं हिला. मला मरायचं नाहीये, मला जगायचंय. आई, आई, मला मरायचं नाहीये. आई, विधवा आहेस तर विधवा धर्माचे पालन करायचे ना. आपल्या दिराला फसवून ईश्वराच्या मर्जी विरुद्ध स्वप्न बघतेस.
माहिती आहे नाही पाप आहे. फसवून नाही, नातं बनवून. यात यांची काहीच चूक नाहीये. दादांचा मृत्यू तर एक अपघात होता. यात कोणाची काहीच चूक नाहीये. यांच्याशी विवाह करण्याचा प्रयत्न मी केला, कारण स्त्रियांना देखील पुरुषांप्रमाणे नवीन आयुष्य सुरू करण्याचा अधिकार असायलाच हवा. इकडे परत जर लग्न करण्याचे शब्द तुझ्या तोंडातून देखील आलेत तर तुझी जीभ कापून हातात देईल तुझ्या. विधवा आहे, बघ बघ बघ, माझी बहीण विधवा आहे. विधवेसारखं आयुष्य जगायचं आहे तिने, समजलास? का काय चुकीचं म्हणतायत ते? भीमराव, हे घे तुझे पैसे, हे घे आणि निघ इथून, समजले? हा माझ्या घरातला घरगुती प्रश्न आहे. एक उद्गारही तू काढलेस तर तुझी जीभ हातात देईन, समजलास? निघ इथून, निघ. आणि तुम्ही सगळे, एक विवाहित मुलगी जेव्हा आपल्या सासराहून माहेरी येते तेव्हा ती 4 दिवसांची पाहुणी असते. आणि ही विधवा आहे. हिचे विधवा असणे हिच्या सासऱ्यांच्या नशिबामुळे घडले आहे, ना की तिच्या माहेरच्यांमुळे, समजलात? घेऊन जा हिला, या आधी की माझ्या रागावरचं नियंत्रण सुटेल. घेऊन जा हिला, जा घेऊन. हे आहेत का संस्कार? नरोत्तमजी, आत्ताच तुम्ही संस्कारांच्या गोष्टी करत होता. तुम्हीच म्हणालात दुसऱ्यांच्या आनंदात आपण सुद्धा सहभागी व्हायचं. विसरलात? तुम्हाला एवढं कळत नाहीये का? दुसऱ्यांच्या दुःखात आपणही दुःखी व्हायला हवं. आणि दुसरे काय? हे तर तुमचे जवळचे लोक आहेत. तुमची सख्खी बहीण आहे ना ती. भीमराव, थांबा थांबा थांबा, बोलू दे त्याला. आम्हाला सुद्धा ऐकायचे आहे की नेमके ह्याच्या मनात आहे का. हा बोल, काय बोलायचे आहे तुला? हे बघा, मला फक्त एवढं थांब वाटतं थांब थांब, थोडा धीर धर. ते काय आहे मला थोडे कमी ऐकू येते. जेव्हा तुझ्या जवळ येईन ना तेव्हा बोल. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. जे काही करू एकत्रच करू. ये. हो, आता बोल, काय म्हणायचे होते तुला? हे बघा, आपल्या समाजात राहणाऱ्या विधवा बायकांसाठी आयुष्य जगणं दररोज मेल्यासारखं आहे. कोणी एवढी हिंमत नाही दाखवत. आपल्या घर परिवाराच्या विरोधात जाऊन समाजासोबत लढून एवढी मोठी हिंमत तुमच्या मुलीने दाखवली आहे. आणि मग त्यांचा हात धरायला हे सुद्धा आहेत त्यांच्यासोबत. मला फक्त एवढंच वाटतं की तुम्ही तुमच्या मुलीचा विवाह ह्यांच्यासोबत लावायला हवा. हा, आणि मग हा बी तर विचार करा, तर तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी तुम्हाला ही संधी मिळाली आहे तर तुमच्या मुलीला तुम्ही आयुष्यभराचा आनंद देऊ शकाल. मी सुखी ठेवीन हिला. डोकं फिरलंय का तुझं? नाही अभय, असे अजिबात होऊ देणार नाही मी, समजले? पण आपण सगळे विचार करा ना. जर तुम्ही याला परवानगी दिली तर तुमच्या सुनेचे, तुमच्या दोघांच्या मुलींचे जीवन सुखकर होईल. भीमराव, ज्ञान पाजळू नकोस तू. शांत हो.
दादा, कदाचित तुम्हाला माहीत नसेल, जिजाबाई माहेरहून पैसे घेऊन आलीये आणि तेच पैसे ती साडीमध्ये बायकांना वाटती फिरतीये. फुलिया आणि बाकी तेच पैसे घेऊन जोखूचा इलाज करायला गेले. दादा, जेव्हापासून ती आली आहे ना तेव्हापासून बदललेली दिसते. हा तिचा नवीन डाव तर नसेल ना? मला बी असंच वाटतंय. म्हणत होती जर मी काही विचारलं तर मौन व्रत धारण करल, म्हणून तिला विचारायचा काही उपयोग नाहीये. मीरा, आता पाणी हळूहळू डोक्यावरनं जाऊ राहिले. या या आरामात सांभाळून आणा. बघा, हा सांभाळून. हा फुलिया, हा तू घराचा दरवाजा उघड. जोखू हळूहळू ये. हा जा. हा घेऊन या, मी पुढे जाते. काय म्हणले डॉक्टर? काय म्हणाला? अरे काय म्हणणार डॉक्टर? डॉक्टर म्हणाला जोखू अजून खूप दिवस जगेल. घाबरायचं काही कारण नाही आणि कोणता मोठा आज झालं नाहीये. चला, काय म्हणाला डॉक्टर? चला या या. दादा, ही लोक जर तुम्हाला सरळ सरळ उत्तर देत नसतील तर कशाला विचारताय? रामजी कोणतं सरळ उत्तर देतात? आणि जिजाबाईंनी अख्खं आयुष्य घालवलं. रामजी आणि या कुटुंबाची उलटी सुलटी उत्तरं ऐकून ऐकून. आणि हा जावई बापू, इथं भाषण देण्यापेक्षा बरं होईल की तिकडे तुम्ही जाऊन तुमच्या सून आणि मुलाला बघाल. काय माहित, कार्यक्रम कोण दुसऱ्याचा असेल आणि अपमान होत असेल रमान भीमचा. सांगितले होते नरोत्तमने आम्हाला की जगाची खूपच काळजी असते तुला. हो, आणि असायलाच पाहिजे. शेवटी त्या माणसाचं आयुष्य सार्थक होतं जो दुसऱ्यांसाठी आपलं आयुष्य खपवतो. खूप वाटतं ना दुसऱ्यांसाठी जीवन सार्थकी लावायचे? मग तुला हे सिद्ध करावं लागेल. खूप आवड आहे ना दुसऱ्यांसाठी जगायची, तर टाक आपलं पाऊल पुढे आणि ओलांड ही चौकट. लहानशी तर गोष्ट आहे. हं? आता ये ये. काय झालं? विचार काय करतोयस? हा, टाक पुढे पाऊल आणि ओलांड ही चौकट. मग मी आपल्या विधवा मुलीचा विवाह अभय सोबत लावून देईन. तुम्ही घरी चला. मला इथं काही ठीक नाही वाटत. चला. थांब. हे बघ भीमा, तुला आयुष्यात खूप खूप काम करायचं आहे. आपल्या लोकांसाठी नाही, दुसऱ्यांसाठी. काय झालं? टाक पाऊल आणि ओलांड ही चौकट. तुला काय वाटते की तू खूप सहजपणे ही चौकट ओलांडशील आणि मी तुला ओलांडू देईन? तू हे विसरलास का? तुझी जात आणि आमची जात. आत पाऊल टाकण्यासाठी तुला स्वतःचा जीव द्यावा लागेल. तर बोल, तू तयार आहेस का स्वतःचा जीव गमावण्यासाठी आणि माझ्या विधवा मुलीला न्याय देण्यासाठी?
अजून भीमाचा बाप जिवंत आहे, जो तुम्हा सगळ्यांच्या बोलण्यात येण्यापासून त्याला थांबू शकल आणि त्याचा जीव सुद्धा वाचवू शकल. चल परा. नाही बाबा, हे लोक इथे चुकीचं करताय, खूप चुकीचं करताय. रमा तू समजव ना तुम्ही बाबा. चला बरं. चल. आपण इथून नाही जाऊ चल शकत इथून. बाबा. भीमराव, ज्या प्रकारे तू तुझा जीव देऊ शकत नाही त्याच प्रकारे आम्ही देखील सोडू शकत नाही आमची संस्कृती, आमच्या परंपरा, आमच्या रूढी, आमचे रीतिरिवाज. आणि तुम्ही अजून इथेच उभे आहात आपल्या त्या विधवा सुनेला घेऊन. हं? ह्या क्षणी इथून चालते व्हा, नाही तर माझ्या हातून काहीतरी विपरीत घडेल. आपण अजून वाईट वागू नका. तुमच्या त्या मुलीला चांगली समज द्या. अहो, समजवा तिला की विधवा असणे काय असते. आणि जर तुम्ही तिला समजवायला यशस्वी झालात आणि जर तुमची मुलगी विधवा धर्माचा स्वीकार करत असेल आणि त्या मार्गावर चालणार असेल तर घेऊन जाऊ आम्ही तिला. आणि तसेही जर ही नाही राहणार तर घरात कामासाठी मोलकरीण ठेवावीच लागेल. त्यापेक्षा बरे आहे हीच राहील. घरातले काम करेल, 2 वेळेचे जेवण जेवेल, असं तिचं आयुष्यही निघून जाईल. खूप ऐकलं होतं तुमच्याबद्दल. सगळे म्हणतात तुम्ही समाज चालवता आणि इथे तुमचीच मुलगी समाजातल्या रूढी परंपरांचा अपमान करते. तुमच्यात स्वाभिमान असेल तर आधी तुमच्या मुलीला समजवा. चल. आई बाबा, मी निर्मलाला नाही सोडू शकत. मला काहीही ऐकायचं नाहीये. नाही बाबा, चाल तू. मी निर्मलाला नाही सोडू शकत. नाही बाबा, सोडा मला. मी निर्मलाला चल. नाही सोडू शकत. बाबा, सोडा मला. प्रमोद जोशीजी, तसही ती लोक चुकीचं म्हणत नव्हते. जर तुमचीच मुलगी मान्यतांच्या चिंध्या करून त्याच्या विरुद्ध होत असेल तर मग कसं तिला कुणी आपल्या सासरी ठेवू शकतं? मग तर हिला धडा आम्हीच शिकवू. वाढदिवसाचा कार्यक्रम तर होतच राहील. घेऊन जा हिला. ओ बाबा, चल. दादा, आपण असे शांत नाही बसू शकत बाबा. का घेऊन आलात सांगा ना बाबा. बाबा थांबा. भीम, माझं म्हणणं कान उघडून ऐक. तू त्यांच्यामध्ये जाणार नाहीस. तो त्यांच्या घरचा विषय आहे. हे बघा बाबा, मला तुमची काळजी कळतीये, पण नरोत्तम जोशीची बहीण निर्मला. फक्त नरोत्तम जोशींचीच बहीण का? सुरेश, महेश, रमेश, नेहा, पूजा या समत्यांच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा कोण ना कोण इथे असेल. तुम्ही एक काम करा, त्या समत्यांसाठी जा. कुणी म्हणाल कागद चळून राखवा, तर कुणी म्हणाल की दरीमध्ये उडी मारून स्वतःचा जीव द्या, त्यांना लय आनंद होईल. तर कुणी म्हणाल हातात चाकू घेऊन स्वतःचा गळा कापा, आम्ही त्या ईदवेला तिचं आयुष्य परत देऊ. अरे, एक भीमराव किती वेळा दुसऱ्यांसाठी स्वतःला संपवल. आणि का करायचं? तेवढंच करा ना जेवढं शक्य आहे. भीमपोरा, पेटवण्यासाठी आगीचं पेटलेलं असणं पण गरजेचं आहे. आणि तू एक आग आहेस, ती समाजाच्या वाईट रीतीनं जाळून टाकल. पण स्वतःला इजू न देणं ही सुद्धा तुझी जबाबदारी आहे. आणि ही गोष्ट तू एकदम चांगली ध्यानात ठेव. पूर्ण दुनियेला तू एकटा नाही सुधरू शकत, नाही सांभाळू शकत. पण बाबा, तू त्यांची मदत करायला जाणार नाहीस, ही माझी आज्ञा आहे.